दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. स्वराज्य स्थापण्यासाठी जन केल्या एक हो जाती, स्वराज्य स्थापण्यासाठी जन केल्या एक हो जाती. घेऊन भगवतो हाती, घेऊन भगवतो हाती. सुराज्य घडवण्यासाठी, राज्य घडवण्यासाठी. आई शिवाई आई जिजाई, आई शिवाई आई जिजाई. आशीर्वाद हो पाठी, आहे आशीर्वाद हो पाठी. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. दिल्लीचा तख्त हलविला, घेऊन मवळे संगतीला. दिल्लीचा तख्त हलविला, घेऊन मवळे संगतीला. उभा खान टरटरा पाडला, उभा खान टरटरा पाडला. सारे भीत होते वाघाला, सारे भीत होते वाघाला. सुंदरच्या वाघाला धराया, सुंदरच्या वाघाला धराया. आले गेले असे किती, अहो आले गेले असे किती. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. थोडे शूर बाजी तानाजी, काय सांगू त्यांची शिवभक्ती. होते शूर बाजी तानाजी, काय सांगू त्यांची शिवभक्ती. नाव घेता संता धनाजी, नाव घेता संता धनाजी. थोड्या दुश्मनाच मग पळती, थोडं दुश्मनाच मग पळती. शरदाची लेखनी शोभती. गजस्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांचा नमः पार्वती पते
फकीर आल्यात आणि ते म्हणतात की राजांनी बोलवलं. काय अरे राजांना बदनाम करायची कोणाची हिंमत झाली एवढी त्याची खांडळीच कापूया. सुभेदार थांबा. घाईघाईने केलेल्या वारामध्ये कधी कधी आपलाच हात कापला जाऊ शकतो. तुम्ही त्यांना इथेच बोलवा. त्यांचा न्याय निवाडा आम्ही इथेच करू. जी राजा. मागे येऊन घ्या ना. तुमची सेवा करायची इच्छा आहे. आई तू चुकीच्या ठिकाणी आलीस. आम्ही असले शौक फरमावत नाही. आपल्या स्वराज्यात परस्त्री ही माते समान आहे. आल्यासरशी खळमोठी घे आणि परत जा. एक डाव शेवा घेऊन तर बघा, जन्मभर तुमच्या पाशीच ठेवताल. हे स्वांगड्या, एकदा सांगितलेलं कळत नाही का? आता जातो गप्पी. सुभेदार, या सोंगाड्याचा खेळ आम्ही आधीही पाहिला. आम्हाला मंजूर आहे तुमची सेवा. जी तुम्ही येणार ही खबर आम्हाला आधीच होती. बोला, काय खबर घेऊन आलात? अण्णाजी पंतांचा सांगावा घेऊन आलोय. तानाळा फक्त होणं आता कठीण आहे. आपलं नेहमीचं शस्त्र वापरावं लागणार. गनिमी कावा. पन्हाळा घ्यायचाच नाही, पण एकाच गावात घ्यायला हवा. आणि त्यासाठी आपला मराठी हिंसकदार वाघ कोंडाजी फर्जंदच हवा. सरदार कोंडाजी परजंद. काय नाईक, कसं काय वाट चुकलात? राजांचा सांगावा आहे. लोगोलोग गडावर बोलवले. चला की मग. मुजरा राजा याद केलीत? कोंडाजी फर्जंद, वाघांचा वाघ. या, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. एक वाघाच्या हिमतीची कामगिरी आहे. बेडा उचलणार, कंदी निघायचंय. कामगिरी विचारली नाहीत कोंडाजी, जीवावरची आहे. जीव तर कंदीच तुमच्या साम्राज्याच्या पायाशी हंतरलाय राजा. तुम्ही फक्त बोट दाखवायचं आणि आम्ही उडी मारायची. पण यावेळी उडी चुकता कामा नये. या पन्हाळगडावरची आमची स्वतःची उडी एकदा चुकली आहे कोंडाजी. मिर्झा राजेंशी कह केला तेव्हा आदिलशहाच्या घशातून हा किल्ला सहज काढून घेऊ असं वाटलं होतं आम्हाला. पण नेतोजीराव उशिरा पोचले आणि आम्हाला शिकस्त खावी लागली. 1000 मावळ्यांच्या रक्ता मांसाचा चिखल झाला आमच्या डोळ्यासमोर. तर कोंडाजी, आता हा किल्ला आम्हाला हवा आहे. स्वराज्यासाठी, रयतेसाठी आणि आमच्या बलिदान दिलेल्या साथीदारांसाठी. आता गडाचा किल्लेदार आहे तो बेशक खान. यांनी तानाजी रावांवर पाठीमागून वार केला होता. आधी मोगलाईत होता, आता आदिलशहाकडे आहे. किल्ल्यावर पाक रोडू जाऊ शकत नाही असा बंदोबस्त ठेवलाय. सध्या 2500 सैन्य आहे आणि अजून येण्याची शक्यता आहे. कोंडाजी, मग तुमचा काय भेद आहे? किती सैन्य देऊ? 5000? नगराज. मग 7000? नगराज. मग किती कोंडाजी? 60. फक्त 60? अहो फर्जन, एका मावळ्याला 40 गनिम कापावं लागतील. नाईक, 60चं 6 लाख कसं करायचं ते मी ठरवलंय. राज, तुम्ही फक्त येडा द्या. राज, हे काय कामगिरी व्हायच्या आधीच ना? कोंडाजी, स्वराज्याचे सरदार आमच्यापासून मोहिमेवर गेले ते पुन्हा आम्हाला भेटलेच नाहीत. आमचे तानाजी, आमचे बाजीप्रभू, आमचे मुरारबाजी आणि असे अनेक सरदार आणि मावळे, त्यांचं आम्हाला कौतुक करता आलं नाही म्हणून आम्ही तुमचं कौतुक करतोय.
आणि कोंडाजी तुम्ही सुखरूप परत यावं म्हणून आम्ही आई जगदंबे समोर आज गोंधळ घालतो. मराठ्यांच्या पराक्रमाची शर्त झाली. अवघ्या 60 मावळ्यांनी पन्हाळा घेतला. कोंडाजींनी तानाजीरावांच्या हत्येचा सूड घेतला. पन्हाळ्यावर पुन्हा भगवा फडकला. म्हणून कोंडाजींचं कौतुक करायला साक्षात राजेगडावर आला. पन्हाळा फते केलात कोंडाजी, पन्हाळा फते केलात. जगदंबा जगदंबा जगदंबा. राज नियोजनानं आखलेल्या आराखड्यानुसार रायगड हर प्रकारे भक्कम सुरक्षित झालाय बघा. सौंद्या सोयी साधनांनी परिपूर्ण झालाय. राज बेलागन बुलंद रायगड आपल्या राज्याभिषेकासाठी सुसज्ज आहे. गडाचा दरवाजा सुरू, गडावर शत्रू वर किंवा खाली जाईल अशी एक पण जागा शिल्लक नाही. अभेद्य रायगडावरून खाली जाईल ते फक्त कोसळणाऱ्या पावसाचं पाणी. वर येईल तो फक्त सह्याद्रीच्या कुशीत घोंगावणारा वारा. हिरोजी एवढा भरोसा लय महाराज. लय शाब्बास. शिवरायांच्या राज्याभिषेकानं सारी रयत आनंदात न्हाऊन निघाली. राज्याभिषेकाच्या सोहळ्याचा आनंद लुटत असतानाच कोजागिरी पुनवेच्या उत्सवाची तयारी रायगडावर सुरू झाली. सूर्य अस्ताला जाताच गडावर तोफ धडाडली. गडावरून खाली जाण्यासाठी इशारा झाला. नगारखाना गरजला आणि गडाचा महादरवाजा बंद झाला. पुनवेची तयारी आणि रायगडाचं दिमागदार रूप. मर्दानी खेळ पाहण्यात दंग असलेली हिरा गवळण भानावर आली आणि लेकराच्या आठवणीनं तिनं दरवाजाकडे धाव घेतली. थांबा हो दादा, दादा थांबा की. हो थांबा, मला खाली जाऊ दे दादा. मी हिरा गवळण गडाखालच्या वाडीत राहते. दादा दरवाजा उघडा की, मला जाऊ द्या. आता दरवाजा उघडला जाणार नाही. बरं दादा, मला खाली जायलाच हवं. तुम्ही दरवाजा जरा किलकिला करा, मी हवीसारखी निघून जाते. नाही ताई, आता दरवाजा उघडेल तो एकदम सूर्य उगल तवाच.
तसा गडाचा नियमच आहे, राजांचा हुकुमच आहे तसा. अरे अरे काय गडबड आहे रे तिकडं? आणि दरवाजा मोहर कोण माऊली हुज्जत घालते रे? बाबा म्या हिरा गवळ माझ्या घरी पुनवासाठी गडावर दूध घेऊन आली होती. अहो लेकराला बाजारात टकूच घेता घेता येळ झाला. बाबा जरा दरवाजा उघडा की मला जाऊ दे की खाली. काय पोरी, आता दरवाजा नाही उघडता येणार. तसा राजांचा हुकुमच आहे. दिस मावळ्याला बंद झालेला दरवाजा आता दिस उघडल तेव्हाच उघडल. मग बाहेर स्वतः राजा असलं तरी बी. आता ह्यो स्वराज्याचा आणि रायगडाचा नियम आहे, ह्यो समद्यांनी पाळलाच पाहिजे, नाहीतर कठोर शासन आहे. तेव्हा पोरी तू धर्मशाळेत रात्र का? आता तिकडे समजी सोय आहे. जा, घाबरू नकोस आणि काय बी काळजी करू नकोस. तू इथं छत्रपती शिवाजी राजांच्या रायगडावर आहेस, निर्धास्त राहा. ठाव आहे मला बाबा, त्या राजाच्या गडावर आहे ती. तिथं माझ्या केसाला बी धक्का लागणार नाही. तर बाबा मला जाऊ दे की. अहो तिकडं माझ्या पोटचा गोळा, माझं ताण्याला लेकरू झोपडीत एकडच आहे. भुकेला आहे हो दादा, थोडस दरवाजा उघडा की. हो माझ्या वडीनं त्याचा जीव कासावी झाला असं. एकदा माफ करा, जाऊ द्यावं मला. पुरी पुरी तू माझ्या लेकीवारी आहेस. धर्मशाळेत जा, 2 घास पोटात घाल आणि उजडताच दरवाजा उघडला की तू खाली निघ. आणि कुठलं ग? हो बाबा आता पाण्याचं एक थेंबी नरड्याखाली जाणार नाही माझ्या. लेकराच्या काळजीड मी तुमच्या पुढे हात जोडते, अगोदर पदर पसरते, पाया पडते, पण मला सोडा बाबा. विनंती करते, दरवाजा उघडा. नाही पुरी नाही, मला तुझी अडचण कळतीय, पण माझा नाही इलाज आहे. अगं मी स्वराज्याचा सेवक आहे. असली बेमानी माझ्या हातनं होणार नाही. आई जगदंबा तुझ्या लेकराचा सांभाळ कर. जा पुरी, तू जा आता. हो नाना, गडाखाली उतरायला दुसरी कुठली जागा आहे का? तिकडं हाय मावळतीच्या अंगाला, पश्चिम कडा म्हणतात त्याला. पण पुरी हे असलं धाडस करू नकस अगं, जीवाला मुक्सील बर का फुकाची. स्वराज्याची राजधानी रायगडाचे रुबाबदार आणि देखणं मनोहरी रूप पाहण्याला पुनवेचा चंद्र आसमंतात अवतरला. कोजागरी पुनवेच्या कार्यक्रमांना रंग चढत होता. अवघा रायगड कार्यक्रमाचा आनंद लुटत होता. आई जगदंबेचा उदो उदो करीत गोंधळ्यांचा संबळ घुमू लागला आणि खुद्द शिवाजी महाराज गोंधळाचा आनंद घेण्यात दंग झाले.
किल्लेदार लय अजब घडलं. अहो काल रातच्याला गडाव अडकलेली गवळण आज गडाव कुठंच दिसेना. समजा गड पालता घातला पण कुठंच दिसेना. हा अरे काय बोलतोय? मुजराज काल गडावर असली हिरा गवळण खाली बी गेली नाही आणि गडाव बी कुठं दिसेना. बरे दुधाचा रिकामा हांडा पश्चिम दिशेच्या कडाला पडून आहे. किल्लेदार तातडीनं तपास करा. गडाखाली माणसं पाठवा. चौकशी करा. शोध घ्या तिचा. जिथं कुठं असेल तिथून हजर करा तिला. एक माऊली गडावरून नाहीशी होते ही गोष्ट साधी सरळ नाही. धीरज. कोण आहे का घरात? कोण आहे जी? मी आहे ना ग. कोण हवंय तुम्हासनी? तू कालची हिरा गवळणच ना? होय जी. का काय झालं जी? राजांचा हुकूम आहे. तातडीनं गडाव तुला हजर करण्याचा आदेश आहे. आई जगदंबे वाचू ग बाया मला यातून. माते तुझं नाव काय? रायगड वाडीची हिरा गवळण. तुला स्वराज्यातील नियम माहित नाहीत का? आणि तो मोडणाऱ्याशी काय सुलूक केला जातो हे माहित आहे ना तुला? होय जी. तरी पण सूर्यास्तानंतर रायगडावरून खाली उतरण्याचं धाडस केलंस. तू गुन्हा केलाय होय जी. आणि स्वराज्यात गुन्ह्याला माफी नाही. तुमच्या गोळ्याच्या प्रेमपोटी आणि काळजीनं माझ्याकडून अपराध झाला. आपण द्याल ती सजा मला मान्य आहे. माझ्या लेकरासाठी मी ती भोगायला तयार आहे महाराज. तुझी सजा एकच. काल भर रात्री तू जे धाडस केलंस ते आज आमच्या समोर करून दाखव. नाही महाराज नाही. आज माझ्याच्यानं नाही जमायचं. अहो काल माझ्या पोटचा गोळा झोपडीत एकलाच होता. भुकेला होता. त्याच्या प्रेमापोटी काल धाडस झालं माझ्याकडनं. रास नाही व्हायचं. आज ते माझ्यासाठी मोठं संकट आहे हो. काल काल कडावरून मला माझ्या पोराचा चेहरा दिसत होता. आज त्याच दारी यमराज दिसतोय. माझं मरण दिसतंय. महाराज महाराज या गडावर नोबे असावी. घाबरू नकोस पोरी. तू आता फक्त हिरा गवळण राहिली नाहीस तर बेला आणि बुलंद अशा रायगडाचा पश्चिम कडा मोठ्या धाडसाने कापून काढणारी या स्वराज्यातील हिरकणी आहेस. हिरकणी. तुझ्यासारख्या वाघिणी या स्वराज्यात आहेत. तोपर्यंत या हिंदवी स्वराज्याला नरवीरांची कमी कदापि भासणार नाही. या बहादूर माऊलीचा साडेचोळीने सन्मान करून पाठवणी करा. आणि ज्या बाळासाठी तिने हे धाडस केलं
होता 1673 सालचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. बघा, अतिशय सुंदर